अंड्यावाला वर्षी हा दाखव दाखव. हा या साईडला बघा दुसरा बोईट आपल्याला भेटलेला आहे. आला आला आला. बोईटची साईज दाखवते. असला भेटलाय बघा. कठीण अशा रस्त्यावरची आता आपण चाललोय. या साईडला पाणी, या साईडला पाणी. आता बघा मस्तपैकी फ्राय करून बघू शकता. ताजी ताजी बोईट फ्राय होतात. ते मस्त मजा येणार आहे खायला. नमस्कार मंडळी, मी टेंटाकुल तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या टेंटाकुल व्लॉग चॅनलवरती आणि आजच्या एका ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर मंडळी आता आपण चाललोय मानकेश्वरला. बोईट पकडायला चाललोय आपल्या मित्रांसोबत. तर बघूया गेल्या वेळी आपण जेव्हा बोईट पकडायला गेलतो तेव्हा चांगलाच फटका लागलेला, फोन पडलेला. आता यंदा बघूया काय भेटते आपल्या हातात. गेल्या वेळी चिंबोरी सोडलेली पक्कीच. यंदा आता मानकेश्वरला पाठी बघू शकता आपण ऑलरेडी आलेलो आहे दांड्यावर. आता इकडची चाललोय मानकेश्वरला. बघू बोईट भेटली तर नक्कीच मजा येणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. बघूया आता काय भेटते आपल्याला मावरा. तर चला काय भेटेल. तर मंडळी बघा कशी तयारी केली. सगळी घोलवा ही बुट वगैरे पायातली घालून आपण चाललो आता बोईट पकडायला. आणि बोईटांसोबत काय अजून भेटेल का नाही? चिंबोरी, चिंबोरी पण भेटू शकतात. तर चला मग आता आलो आपण खारखंड एरियात ना. बघूया काय मच्छी गावते आपल्याला, भेटते आपल्याला. तर चला. तर मंडळी आता बघताय वरती लागलेली आहे आणि जसा पाणी आता हळूहळू वरती चढत जाईल जे खड्डे असतात ते भरतात आणि त्याच्यात इथे आपल्याला बोईट भेटण्याचे चान्सेस असतात. आता आयती भरती लागलंय जसे हे खड्डा अजून पाणी खडूल आहे पण थोड्या वेळात पाणी जसं साफ होईल ना तसं मस्तपैकी बोईट आपल्याला भेटायला सुरू होतील. तर मंडळी बघताय ते साईडला काहीतरी भेटलाय. आहे काय बोईट आहे? हा हा चालेल चालेल, जवळ आल्यावर दाखवते थांबा. तर मंडळी बघताय पहिला बोईट आपल्याला जो आहे भेटलेला आहे. आपली बोवणी झालेली आहे बोईटासोबत. ती कशी आहे बघा. त्याला फ्राय करून कसं खावायला मजा येणार आहे ना ती फक्त बघत राहा. आणि ताजा ताजा बोईट खाण्याची मजाच वेगळी. या साईडला बघा दुसरा बोईट आपल्याला भेटलेला आहे. आला आला आला. साईज बघा, बोईटची साईज दाखवते. मस्त साईज आहे. हो का, म्हणजे नाही गेला तरी बोईट किती मोठा असते. आता मी पण बोईटासोबत पडलो. हो ना, हे बघा किती आहे. कसं आहे साईज कशी आहे मस्त. किती असते नाही करून तुला लास्ट साईज किती भेटलेली आहे? जवळ नाही एवढा मोठा बोईट भेटलेला इथंच. हा बेका. चला काम होत चाललंय आपलं. आपली मंडळी आहे टोटल 4 जण आणि आता 2 बोईट गावली. 4 तरी पाहिजे ना अजून. 4 नाही चालेल. चला ही सुरुवात आहे. आपला मित्राला कॉन्फिडन्स आहे कारण तो दरवेळी येत असतो, आपण नाही, म्हणून आपण त्याच ऐकूया. कठीण अशा रस्त्यावरची आता आपण चाललोय. या साईडला पाणी, या साईडला पाणी. त्याच्याशी आपल्याला तर जायचं आहे पुढं कारण ते साईडला आपल्याला बोईट आहेत ती. अयो चिंबोरा बघा. बोईट आहेत ती जास्त भेटू शकतात म्हणून आता हळूहळू पुढे चाललो आपण. हा वेड्यातला सेतू डेंजर. तो बघा अजून चिंबोरा चिंबोरा. चला तिथंच जाऊया, पडलो तर वांदे होतील. तर मंडळी बघता इथं अजून एक काहीतरी भेटलेलं आपल्या मित्राला. काय हाय काय हे बघ. दाखव एकदा. अंड्यावाला वर्षी. हा दाखव दाखव. हा मंडळी या साईडला बघा चिंबोरा आपल्याला भेटलेला आहे. जाम पण आलाय. लाल लाल चिंबोरा आहे एकदम. काय आहे कसला भेटलाय बघा. चिंबोऱ्याची साईज पण बघू शकता. आणि कवटांचा असेल काय 100%. 100% एक नंबर काम झालं इथं मस्तपैकी. या साईडला आपण आलोय पण आपण फायद्यात पडलं. पहिला चिंबोरा गावला आपल्याला.
बघूया आलो आलो पुढं पुढं काय भेटते आपल्याला. काय चिंबोरा आहे. आया आया साईज बघा. आयला मस्त आहे ना. कुजली आहे काय. हो लाल अंड्याची सोड. या साईडला बघू शकता दुसरी कुजली गावले. डायरेक्ट नांग्या तोडतस खायला आहेत ना. हा बघताय आता काहीतरी भेटलाय या साईडला सुद्धा. काय कौशिक दा. हा चिंबोरा चिंबोरा. शी 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 सुटला. साईडला बघा या अशा वरच्या साईडला आपल्याला बोईड भेटते. यो बघा दाखव साईज दाखव. यो पण मस्त आहे. टायमाला गावलाय. एक चिंबोरा सुटल्यानंतर आपल्याला यो बोईड भेटलाय. हाय अजून एक काय जाणता आहे. हा याला बारका आहे. यो पण चालेल. मस्त साईज आहे. आईच्या गावात काम 25. मंडळी लय लय लांब आलो आपण. बोलता पकडत पकडत त्या साईडला उतरतो. डायरेक्ट या साईडला आपण पोहोचलोय. त्या टोकावरची या टोकावरती पण बोलता आपल्याला भेटतात आहेत म्हणून काय नाही वाटत. जर भेटली नसती तर नक्कीच गेल्या वेळी सारखा हाल झाला असता. या साईडला चिंबोरा भेटलाय बारका. या साईडला बघू शकता तिसरा चिंबोरा आहे तो भेटलेला आहे. मस्तपैकी काम जो आपला आहे तो आलो आलो कुजले. ही पण ही कुजले कशी समजते याच्यावरून. आणि जर हे असतं तर बापे असं सरळ असत. अच्छा बापे असल्यावर सरळ असते. चालेल चांगली माहिती देते. चला कुठली लाईट आहे तुझी. मंडळी बघताय परत काहीतरी भेटला याला. आपण पाठी पाठी राहतोय कारण तो ज्या स्पीडनी पुढे निघतोय त्या स्पीडनी निघताना येत आहे आपल्याला म्हणून आपण हलू हलू पाठी पाठी. त्याला काय बोलतात काय आहे. तर मंडळी कुठला मासा आहे यो कमेंट करून नक्की सांगा. खायला चांगलं लागते. खायला चांगला लागते. चला तर बघू शकता या साईडला सचिन काका साई पण छोटी छोटी अशी चिंबोरी पकडली. काम एकदम 25. आणि या साईडला ही आम्ही जी पकडलेली आहे ती बघू शकता. मोठी मोठी अशी 3 चिंबोरी आणि बोईट. तर मंडळी बघता या साईडला किती आपल्याला बोईट भेटली. ताजी ताजी बोईट आहेत. आणि आता आपा काय आपल्या सोबत तो ही बोईट आपल्याला पूर्ण साफ करून दाखवणार आहे. ये कौशिक पुढं पुढं धावत होता आणि मी राहते आपला लांब. त्याला मला सवय नाही ना. मी आपला लांब लांब राहत होतो म्हणून सगळी जी बोईट आहे ती परफेक्ट आपल्याला घेता आली नाही. पण आता बघा मस्तपैकी फ्राय करायची ना बघा. फ्राय आणि कालवण पण आता बनवणार आहोत आम्ही. या साईडला बघा सगळ्यात पहिले आता बोईट आपण साफ करायला घेतली. ही खवलं काढतात आता. आणि या साईडला बघताय 3 चिंबोरी आपल्याला भेटले. या बोईटांचा सीझन आहे. हे बघा आता बोईट मस्तपैकी साफ करून झाले. त्यांना आता धुवून घेऊया नंतर मस्तपैकी फ्राय करूया. साफ करायला हे बघा या साईडला लगेच कालवणाची सुरुवात केली. मच्छी फ्राय होणार आहे. आणि हे बघा आपण कट मारले सगळे बोलताना कारण मसाला आतमध्ये जावा आणि मस्त टेस्ट लागावा. हे काय चिंच. हे आधीचं बोलत आहे का. आता हे बोईटांचं कालवण होतंय ना. मीठ टाकले सगळ्यात पहिले. या साईडला बघा हे काय घेतलं आपण पीठ. भाकरीचं पीठ आहे.
आता मसाला टाकतो आपण. हळद टाकली, मसाला टाकलाय. हळद आणि मसाला टाकलाय. हळद टाकायचं आहे ना आता. हा बघा हळद येते आता. हे काय पेस्ट लावतोय मिरचीची. मिरचीची पेस्ट लावते बघा. तिघांसाठी 3 बोलट आहेत आमच्यासाठी. मोठावाला मी खायला. कोथिंबीर, मिरची, आल्याची पेस्ट. कोथिंबीर मिरची आणि आल्याची पेस्ट लावतोय आपण आता त्याला. लसूण टाकले आपण सगळ्यात पहिले. ते आता मिक्स करून घेऊया. बोलताना मस्तपैकी लावून घेऊया. आणि 5 मिनिटं सोडायचं काय तसंच डायरेक्ट तेलात टाकायचं. तसंच ठेवायचं 5 मिनिटं. 5 मिनिटं असं ठेवायचं. त्याच्यानंतर थोडं तांबटाचं उठतं. तर मंडळी बसतायत तिन्ही बोल मस्त मसाला लावून घेतलाय. त्याला मीठ मसाला हळद आणि जी पेस्ट होती ती त्याच्यानंतर फ्राय करत ठेवलाय. आणि या साईडला कालवण सुद्धा बनते बोलतांचा. आणि या साईडला बोळी फ्राय. या साईडला बघा हा कालवणासाठी आपण टाकतो. या साईडला मस्तपैकी बोईट फ्राय होत आहेत आपली. या साईडला बघू शकता ताजी ताजी बोईट फ्राय होतात. मस्त मजा येणार आहे खायला. आणि अजून एक रेसिपी आहे चिकन फ्राय करता. चिकन सुद्धा फ्राय करतात आहे. मजा आहे मग आमची आज. तर मंडळी बघताय या साईडला मस्तपैकी बोई फ्राय आणि चिकन एक नंबर मॅच बघता बघता आहे ना आपा का. हा मोठा बोईट मस्त आहे. 4 बोईट आहेत मस्तपैकी. तर मंडळी या साईडला बघता आपलं जेवण आहे तो तयार झालाय. ताजा ताजा बोईटाचा कालवण आणि बोईट फ्राय आणि प्लस चिकन फ्राय. आपा का चिकन पकोडा या साईडला. आता चला जेवणाचा आनंद घेऊया. कशी आहे टेस्ट विचारूया. हा बरोबर. तर चला आनंद घेऊया आता. मस्त बोईट फ्राय ताजा ताजा बोईट फ्राय आताच पकडून आणला आपण. या साईडला आणि कांदा. एक नंबर. ताजा ताजा मावळा खावायलाच भारी लागते. चला नाही हो तुम्हाला नाही तर बोलशील दाखवून खाते. चला भेटूया अशीच एका ब्लॉग मध्ये. कसा वाटला आजचा ब्लॉग. मच्छी पकडली तळली आणि आता चला बाय बाय.